नागपंचमी हा सण कोणत्या हिंदू महिन्यात साजरा केला जातो? श्रावण महिना. नागपंचमी श्रावण महिन्याच्या कोणत्या पक्षात आणि तिथीला येते? शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला. नागपंचमीच्या दिवशी प्रामुख्याने कोणत्या देवतेची पूजा केली जाते? नागदेवताची. नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला प्रामुख्याने कोणता नैवेद्य दाखवला जातो? दूध आणि लाह्यांचा. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने कोणत्या नदीत कालिया नागाचा पराभव केला होता? यमुना नदीत. नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतात कोणती कामे करत नाहीत? शेत जमीन नांगरणे आणि खोदकाम करणे, यामुळे जमिनीतील सापांना इजा होऊ नये म्हणून. दक्षिण भारतात नागपंचमीला काय म्हटले जाते आणि त्या दिवशी बहिणी कोणासाठी उपवास करतात? याला नाग चतुर्थी किंवा गरुड पंचमी देखील म्हणतात आणि बहिणी आपल्या भावाच्या रक्षणासाठी उपवास करतात. ज्योतिष शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कोणत्या दोषापासून मुक्ती मिळते? काल सर्प दोष. पौराणिक कथांमध्ये उल्लेख असलेला शेषनाग कोणाचे आसन मानला जातो? भगवान विष्णूचे. नागपंचमीच्या दिवशी घरात कोणती गोष्ट करणे किंवा वापरणे वर्ज्य मानले जाते? भाजी किंवा अन्न कापण्यासाठी विळी, सुरी वापरणे आणि तव्यावर अन्न भाजणे वर्ज्य मानले जाते.